आता पुढचा टप्पा सुरू झाला आहे आणि या पुढच्या टप्प्यात म्हणजे 5व्या टप्प्यात महाराष्ट्राचा विचार केला तर मोठी लढत लढली जाते आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, या सगळ्या विभागातल्या ह्या मतदारसंघात या निवडणुका आहेत. यातला एक मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा ठरतोय, कारण इथली जी उमेदवारी आहे, इथल्या उमेदवारीबाबत महायुतीमध्ये मोठा संभ्रम होता, मोठा तिढा होता आणि शेवटी तिथून उमेदवार त्यांनी दिला असला तरी ही निवडणूक पाहिजे किंवा अपेक्षित असली तितकी सोपी नाही आहे. आता निश्चित इथलं समीकरण काय असणार आहे, आपण चर्चा करतोय नाशिक लोकसभा मतदारसंघाची. आता इथलं नेमकं समीकरण काय असणार आहे, कोणता उमेदवार कोणती खेळी खेळणार आहे आणि राजकीय गणिताच्या आकडेवारीत कोणता उमेदवार सरस ठरतोय हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आता नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार आला तर इथून नेमकी कोणाला जागा द्यावी हा सगळ्यात मोठा प्रश्न महायुतीसमोर होता. कारण ही जागा भुजबळ म्हणजे अजित पवारांना पाहिजे होती, भाजपलाही पाहिजे होती, अर्थात शिंदे गटालाही पाहिजे होती. पण अखेर सगळ्या घडामोडी झाल्या, अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाल्या, नंतर बऱ्याच चर्चाही सुरू झाल्या, अफवा आल्या, पण सरते शेवटी महायुतीकडून उमेदवार गोडसे हे पुढे आले, हेमंत गोडसे. आता इथली जी समीकरणं आहेत ती लक्षात घेण्यासारखी आहे, कारण इथलं जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे राजाभाऊ वाजे यांची राजकीय कारकीर्द जर आपण पाहिली तर ते निष्ठावंत आहेत आणि निष्ठावंताच्या पार्श्वभूमीवरच त्यांना उमेदवारी मिळाली आहे, हे एकंदरीत आपल्याला लक्षात येतं आहे. पण आता इथलं समीकरण थोडं वेगळं आहे. आता इथलं समीकरण वेगळं कसं आहे, म्हणजे बीडचं समीकरण आपण जर पाहिलं तर मराठा ओबीसी असं होतं. इथलं समीकरण जर आपण पाहिलं तर निश्चित महाविकास आघाडीच्या वतीनं जर विचार केला, त्यांच्या बाजूनं जर विचार केला तर आपल्याला एक गोष्ट समजते की राजाभाऊ वाजे यांना उभं करण्यामागे मराठा आणि जो वंजारी समाज आहे हा एकत्र करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आहे. जुन्नरमध्ये एक स्वतंत्र मतदार त्यांचा आहे, सोबतच जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे जे आव्हाड आहेत त्यांचं इथं चांगलं वर्चस्व दिसून येतं. आता एकंदरीत ही समीकरणं पाहिली तर इथून वंजारी समाजाची मतं किती मिळतील, मराठा समाजाची मतं किती मिळतील, हा एक सारांश जरी काढला तर आपल्या लक्षात येतं की बऱ्यापैकी म्हणजे महाविकास आघाडीचा आताचं जर समजा वलय पाहिलं किंवा मनोज जरांगे इफेक्ट जर पाहिला, मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं की मराठा आरक्षणाला ज्यांनी ज्यांनी विरोध केला आहे त्यांना त्यांना पाडा. म्हणजे हा जो एक संकेत होता तो कुठेतरी महायुतीच्या विरोधात होता का असाही प्रश्न अनेक ठिकाणी चर्चेला जातो. आता या समीकरणात जर आपण पाहिलं तर निश्चितच मोदींची जी लाट होती ती मोदींची लाट आता फारशी तितकी जाणवत नाही असंही बोललं जातं आहे. निश्चितच याचा फटका महायुतीला बसू शकतो. यात सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल, नाशिकमध्ये भुजबळांचंही वर्चस्व आहे, नाशिकमध्ये मनसेचंही वर्चस्व आहे. भुजबळ आणि मनसे दोन्ही महायुतीकडून आहे. पण यामध्ये तिसरा एक फॅक्टर अतिशय महत्त्वाचा लक्षात घ्यावा लागेल, तो म्हणजे जेव्हा राम जन्मभूमीचा मुद्दा चालत होता किंवा जेव्हा अयोध्येमध्ये सगळा कार्यक्रम सुरू होता मूर्ती स्थापनेचा, प्राणप्रतिष्ठापनेचा, तेव्हा जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे असतील किंवा महायुतीचे एकंदरीतच जे काही हिंदू विचारसरणीचे नेते आहेत, पक्ष आहेत, ते नाशिकच्या काळाराम मंदिरात त्यांनी तो कार्यक्रम साजरा केला होता, तिथं जाऊन दर्शन घेतलं होतं. आता ही जी घडलेली घटना आहे ही निश्चितच वरवर दिसते तितकी नाही आहे. ही जी घटना आहे ती लोकसभा निवडणूक पुढे ठेवून गेलेली घटना होती आणि निश्चितच हिंदू मतांची जी काही बेरीज आहे ती बेरीज करण्यामागे एक मोठी खेळी इथून महाविकास आघाडीच्या वतीने खेळण्यात आली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या परिसरात जर आपण पाहिलं तर निश्चितच शरद पवार यांची ताकद दिसून येते. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळालेला जो काही सहानुभूतीचं वातावरण आहे, त्यांना मिळालेलं एक आपुलकीचं वातावरण आहे, ते पाहता त्यांना अधिक मतं मिळू शकतात असं दिसतं. कारण ही जी निवडणूक आहे ती निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी एक प्रोटेक्ट करण्यात येणार आहे किंवा निष्ठावंत विरुद्ध गद्दार असं तिचं एक स्वरूप ठेवलं जाणार आहे महाविकास आघाडीकडून तरी. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये निष्ठावंत गद्दार हा एक मुद्दा असेल, शरद पवार यांची सहानुभूती असेल. तिसरी गोष्ट म्हणजे निष्ठावंत आहेत वंजारी समाज, मराठा समाज समीकरण आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर निश्चित काँग्रेसचं जे काय वलय वाढतं आहे तेही आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. एकूण जर समीकरणं जर पाहिली तर या मतदारसंघातून कुठेतरी काट्याची टक्कर होणार आहे एवढं मात्र नक्की. पण या सगळ्यांमध्ये राजाभाऊ वाजे हे प्रभावी ठरताना दिसतात. आता अर्थातच इथे वंचित बहुजन आघाडीचे करण आहेत, पण
हे किती मतं घेतील याबद्दलही स्पष्टता नाही आहे. कारण की ज्या पद्धतीनं 2019मध्ये वंचित बहुजन आघाडीला लोकांची पसंती मिळाली होती किंवा प्रसिद्धी मिळाली होती, ती आपण जर पाहिलं तर आता कमी दिसते आहे. आता त्याची जी हवा होती वंचितची, ती वंचितची हवाही आता कुठेतरी कमी झाली आहे असे दिसतंय. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा कुठेतरी कमीच मतदान वंचित घेईल असंही बोललं जातं आहे. आता या सगळ्यांचा विचार केला तर इथं कुठेतरी ठाकरे गट प्रभावी ठरेल, म्हणजेच महाविकास आघाडी प्रभावी ठरेल असं दिसतंय. या व्यतिरिक्त आपले काही काय असं असतील, आपले काही मत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.